किती वन टू वन डिस्कशन झाल्या आमची एक सोडून आम्ही मेळपाक गेल्ले आणि विशय तसं कांयच नासलें, फक्त अशें सदिच्छा भेट आसली तेच पण आमी मेळ्ळे आणि बाकी आनीक तेंच्यांनी सगळे विचारले मतदारसंघात कशें जाता. बाकी तुमचे निवडणुकीवर काही चर्चा झाली नाही. नाही, निवडणुका संदर्भात काय नाही. आयज मन की 40 बात लोकांनाच बोलवले, 40 आमदार आहेत, 40 लोकांनाच बोलवलं. मला वाटत नाही, आम्ही बोलवलं नव्हतं, मी अपॉइंटमेंट घेतलं, हां. मुद्दामून अपॉइंटमेंट घेतलं. मतदारसंघाचं काय मांडलं तुम्ही? नाही, तसं काय नाही, खास करून काय नाही. पूण काय मन की बातान तुमची तोखणाय केली हितून, सो तेजेर तुमचें कितें म्हणणें? आज जे मन की बात प्रोग्राम जालो, माननीय आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्यानी एक उल्लेख जालो की गणेश मूर्ती ज्यो आसा ह्यो प्लास्टरच्यो नसोंक जायना आनी त्यो मातयेच्यो केल्ल्यो आसता, त्या मुर्तीचें लोकांनी पुजन करूंक जाय अशें तेंच्यांनी जे आयज स्टेटमेंट केल्लें आहा त्या बद्दल हांव आमच्या सगळे आर्टिस्ट जे गोंयांत आसा, जे मुर्तीकार आहात, जे माती पासून मुर्ती तयार करता आणि संबंध देशवासियां त्या वतीन हांव माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचे आभार मानपाक सोदता. तेंच्यांनी जे स्टेटमेंट केल्लें आहा ते स्टेटमेंट आमच्या कुंभार समाजाच्या खास करून लोकां खातीर एक वरदान आहा की ते तेंच्यांनी जे प्रमोट केल्लें आहा की मातयेच्यो मुर्त्यो तेंच्यांनी गणेश चतुर्थीक पुजपाक जाय, हे जे स्टेटमेंट केल्लें आहा ते खूब बरें आहा. आमी तेंचे सदोदीत धन्यवाद मानता. गोव्यात सरकारतर्फे मूर्त्या मिळतात, आवाहन केलं आहे पंतप्रधानांनी, तरी पण POPच्या मूर्त्या वापरतात लोक भायले येतात देव समुद्रात किंवा नदीवर त्या दुसऱ्या दिवशी हे करताना दिसतात. दुर्दैवाने आम्हाला असं चित्र बघायला भेटतं, कारण ते त्या मूर्त्यांना चोरीच्या रस्त्याने आपल्या गोव्यात आणून ते विक्री केलेलं जातं. आपल्या गोवा सरकार याच्यावर नियंत्रण ठेवून असतं, तरी पण चोरीच्या मार्गाने येणाऱ्या या लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या सरकारने कडक कारवाई केली पाहिजे असं मी पण सरकारकडे मागू इच्छितो. थँक्यू. थँक्यू.